माणिकराव कोकाटे आता क्रीडा मंत्री. तर यांच्या विरुद्ध अनेक आरोपांची एक राळ उठली. त्यानंतर फार मोठा जनक्षोभ किंवा लोकक्षोभ झाला. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये अनेक जणांनी आपापली मतं व्यक्त केली. त्यामध्ये मंत्रिमंडळ सोडून इतर सर्वजण आहेत. मग त्यामध्ये आमदार आहेत, सर्वसामान्य लोक आहेत आणि एक सगळं. पण एक माणिकराव कोकाटे यांचाच एक गेम करण्याची यांची एक परिस्थिती निर्माण झाली. तर ह्या माणिकराव कोकाटे यांचं नेमकं काय चुकलं होतं म्हणून त्यांच्या विरुद्ध ही संपूर्ण राळ उठली. तर यामध्ये काही महत्त्वाच्या काही गोष्टी नाही आहेत. पण आणि त्यांनी काही फार मोठं प्रयत्न केले नाही. मध्यंतरीच ते म्हणले काय बाबा मी काही व्यभिचार केला आहे, चोऱ्या केल्या का किंवा इतर काय केलं म्हणून अशा पद्धतीने हे करता. परंतु या माणिकरावचा प्रश्न असा आहे की त्यांना पहिले जे सिन्नरचे जे आमदार होते आणि नंतर मंत्री झाले तुकाराम दिघोळे, तर यांच्या काळामध्ये त्यांना ह्या माणिकरावला दिघोळ्यांनी एक मुख्यमंत्रीच्या जे असतात राखीव फ्लॅट, तर मुख्यमंत्र्यांच्या विशेषाधिकार योजनेखाली एक फ्लॅट नाशिक भागामध्ये त्यांना दिला आणि त्याच्यानंतर अजून दुसरा एक त्यांनी घेतला. परंतु हे कागदपत्र जे द्यायचे असतात त्या संदर्भामध्ये तर ह्या माणिकरावनी आपलं थोडंसं चुकीचे कागदपत्र दिले की मी शेतकरी, माझं उत्पन्न थोडंसं कमी आहे वगैरे वगैरे. आणि त्यामुळं मग तो खटला दाखल करण्यात आला होता. आणि नेमकं म्हणजे योग्य वेळ अशी झाली की हा खटला दाखल झाला आणि माणिकराव मंत्री झाले आणि ह्या खटल्याची सुनावणी सुरू झाली. आता सुरू झाल्यानंतर एक सर्वसाधारणपणे माणिकराव आता यांना फार मोठी शिक्षा होईल कारण लोकांच्या मनामध्ये या मंत्र्याविषयी म्हणजे एकच मंत्री नाही अनेक मंत्र्याविषयी एक चांगला असा एक भाग नाही आहे, म्हणजे खूपच काय वेगळा नाही. आणि त्याच्यामध्ये या माणिकरावांच्या संदर्भामध्ये जेव्हा हा घोटाळा सदनिका घोटाळा पुढं आला त्यावेळेस सगळ्या मंत्र्यांचं एकंदरीत रोष असून तो एकट्या माणिकरावावर निघायला लागला. म्हणजे आणि प्रत्येकजण ह्या माणिकरावच्या संदर्भामध्ये एक लोकक्षोभ निर्माण करायला लागलं. कोणाला काही माहीत आहे, कोणाला काही माहीत नाही अशा पद्धतीमध्ये. तर त्यामध्ये हे कसं घडलं आणि घडत कसं गेलं तर एक लक्षात घ्या, वणवा पेटतो म्हटल्यानंतर एक साधारण काडी पेटवली जाते आणि थोडासा जाळ असतो आणि मग तो जाळ वाढत वाढत संपूर्ण एक वन काबीज केलं जातं. तशा पद्धतीचं एक घटना घडलेली होती. आणि हे कसं घडतं म्हणजे हा लोकक्षोभ कसा वाढत जातो तर त्या संदर्भातलं एक उदाहरण 1978च्या 80च्या काळामध्ये हे वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते. आणि मुख्यमंत्री असताना अकलूजचे जे शंकरराव मोहिते पाटील होते तर ते काँग्रेसचे खजिनदार होते. आणि तर हे शंकरराव पाटील हे म्हणजे अतिशय श्रीमंत वगैरे चांगल्या पद्धतीचं. आणि त्यांच्यामध्ये एक घाटामध्ये त्यांच्यावर बॉम्ब स्फोट करण्याचा त्यांच्या गाडीवर प्रयत्न केला होता शंकरराव मोहिते पाटलांच्या ह्याच्यावर. आणि त्या संदर्भामध्ये तेथील एका टॉकीजचे मालक जे शामराव पाटील होते त्यांना त्यांच्या संदर्भामध्ये चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांच्याबरोबर आरोप केला गेला होता त्या काळामध्ये. तर आता सांगण्याचा हेतू काय तर हे जे शंकरराव मोहिते पाटील आहे यांचे चिरंजीव विजयसिंह मोहिते पाटील म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील आता हे पहिल्यांदा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले, नंतर आमदार झाले, मंत्री झाले वगैरे वगैरे. तर यांचा विवाह होता. कुणाचा? हे आपल्या विजयसिंहाचा मोहिते पाटलाचा विवाह. आणि या विवाहामध्ये या शंकरराव मोहिते पाटील यांनी एक लक्ष्य भोजन घातलं. आणि तो काळ केव्हा होता त्यावेळेस म्हणजे साधारण लोकांना जास्त जेवायचं नाही किंवा काय असा कायदा होता की साधारण तुम्ही लग्नामध्ये 50 लोक जेवू घाला, 200-500 पर्यंत जेवू घाला. परंतु या शंकरराव मोहिते पाटलांनी आपल्या चिरंजीव विजयसिंह याच्या लग्नामध्ये एक लक्ष्य भोजन घातलं.
आणि लक्ष्य भोजन घातल्यानंतर त्याचा गवगवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला. आता महाराष्ट्रामध्ये झाल्यानंतर प्रत्येकजण म्हटले खूप श्रीमंत असेल, कोण म्हटलं काँग्रेसचेच पैसे वापरले असतील, कोण म्हटलं कशा पद्धतीने. कारण तो काय एक यांचं जे लग्न झालं ते ऐतिहासिक लग्न झालं या विजयराव मोहिते पाटलांचं. म्हणजे सगळे जे संपूर्ण विहिरीत बर्फ टाकला, त्यानंतर सर्वत्र बल्ब लावले गेले, म्हणजे झाडाझुडपाला बल्ब, आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना मोफत जेवण 24 तास, आणि ते कशाचं मिष्टान्न जेवण, असं काही नाही. आणि मग लोक ट्रकाच्या ट्रका भरून यायचे, गावोगावचे लोक यायचे. आणि त्या काळामध्ये ट्रकसुद्धा मुश्किल होती, म्हणजे इतकी वाहतूक नव्हती. पण प्रत्येक गावामध्ये ट्रक पाठवायला जायचे आणि त्या ट्रक बरोबर लोक यायचे. आणि प्रत्येकजण म्हणजे कितीतरी महिलांसाठी ट्रक वेगळी, पुरुषांसाठी वेगळी. तर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये वृत्तपत्रांनी हे एक निवेदन छापायला सुरुवात केली. पानाचे पानं भरून छापले. म्हटले सहस्त्रभोजन हे विजयसिंह मोहिते पाटलांच्या लग्नामध्ये. आणि मग हे शंकरराव जे मोहिते पाटील होते त्यांच्याकडं काही लोक गेले, पत्रकार म्हणायचं त्यांना. आणि मग त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं तुम्ही हे केलं वगैरे, ते सगळं विचारलं. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमची एवढी प्रसिद्धी कशी काय झाली? तर त्यावर या शंकरराव मोहिते पाटलांनी मोठं समर्पक उत्तर दिलं. ते म्हटले, अहो गल्लीत कुत्रे असतात ना, ह्या गल्लीमधले 2 कुत्रे भुकले की लगेच पलीकडच्या गल्लीतले परत 2 कुत्रे भुकत असतात. ते भुकले की मग परत पलीकडच्या गल्लीतले 4 कुत्रे भुकतात. आणि असं करत करत संपूर्ण गावातले कुत्रे भुकत असतात. आता हे पहिले कुत्रे का भुकले हे त्या कुत्र्यांना माहीत नसतं, पहिल्या कुत्र्यांना, आणि शेवटच्या कुत्र्यांना माहीत नसतं नेमकं काय झालं म्हणून. तर हे म्हणजे हे उदाहरण असं असतं की हा वणवा पेटत जातो. आणि हे जे त्यांनी जे भाष्य केलं होतं शंकरराव मोहिते पाटलांनी, ते कदाचित खरं असू शकतं किंवा एखाद्या वेळेस अतिशयोक्ती त्यामध्ये असू शकते. हा दोन्ही भाग त्यामध्ये करा की त्यांना ती प्रसिद्धी किंवा एकंदरीत हे रुचलं नसावं म्हणून त्यांनी अशा पद्धतीने हे वक्तव्य केलं होतं. तर तशाच पद्धतीचं वक्तव्य लोकांच्या मनामध्ये मंत्र्याच्या संदर्भातली जी भावना आहे ती काही चांगली नाही आहे अद्यापर्यंत मंत्र्याच्या. कारण मंत्री हे शेवटी त्यांचं 5 वर्षात किती कमाई करतात, त्यांनी किती स्वतःचे घरं भरलेले आहेत, त्यांचे किती नातेवाईक मंत्रिपदामध्ये, आणि बराच सापडला हा माणिकराव कोकाटे सदनिकेच्या माध्यमातून आता कोर्टातून जाणार आणि यांना आता शिक्षा होणार आणि यांचं मंत्रिपद जाणार वगैरे वगैरे, अशा पद्धतीचं लोकांची एक आशा आकांक्षा निर्माण झाली लोकांना. पण त्यावेळेस ह्या निवडणुका तर झाल्याच होत्या आणि अजितदादा पवार यांनी एक सिन्नरकरांना शब्द दिला होता की मी ह्या सिन्नरमधून आपल्या माणिकरावांना निवडून द्या, मी त्यांना मंत्री करीन. त्यापर्यंत त्यांनी मंत्री ते केलं होतं. आणि मग हे मंत्री सदनिका जो घोटाळा सुरू झाला त्याची सुनावणी झाली आणि माणिकरावांना साधारण 2 वर्षाची शिक्षा झाली. आता शिक्षा झाल्यानंतर लोकांच्या मनात काय, शिक्षा झाली म्हणजे सर्वसामान्य लोकांना एक अटक होऊ शकते, त्यानंतर विविध प्रकारचं काही ना काही. आणि ह्या दिघोळ्यांची एक मुलगी होती, म्हणजे ज्या काळामध्ये ते विरुद्ध होते, त्यांनी पण सांगितलं की आता हे माणिकरावांच्या विरुद्ध कोर्टाने निकाल दिलेला आहे, आता त्यांना मंत्रिपद जाणार आणि ते घरी बसणार. आता इथं जे हेतू बघा, नाशिक जिल्ह्यातील काही आमदार आणि काही लोक म्हणजे अगदी सिन्नरचे सुद्धा असतील, त्यामध्ये त्यांची हेतू वेगळे होते की हे माणिकराव एकदा घरी बसले की मग आपलं वेगळ्या पद्धतीने परत निवडणुका होतील, परत आपण निवडून येऊ, परत आपल्या पद्धतीने काहीतरी घडेल असं होईल. आणि मग हे माणिकराव थोडेसे आता जरी ज्येष्ठ नागरिक असले तरी या सदनिका घोटाळ्यांचं त्यांनी कोर्टाने जो वेगळा निर्णय दिला तो की सध्या काय ह्या शिक्षेची अंमलबजावणी करायला काही हरकत नाही, पुढल्या कोर्टामध्ये तुम्ही जा वगैरे वगैरे. तर हे तुकाराम दिघोळे यांची मुलगी तिनं म्हटले आम्ही परत वर करू. आणि मग नंतर एक निर्णय असा झाला की जोपर्यंत शिक्षा होत नाही, म्हणजे शिक्षेची अंमलबजावणी होत नाही वरच्या कोर्टामध्ये, तोपर्यंत मंत्रिपदी हे आपले माणिकराव कोकाटे राहावे असं झालं. आणि तो
घोटाळा झाला. आता लोकांच्या मनामध्ये राग, लोकांच्या मनामध्ये म्हणजे त्यांचे जे हितशत्रू असतील त्यांच्या मनामध्ये राग. मग त्यांच्या ज्या काही हितशत्रूंनी एक मध्यंतरी ₹1 विमा योजना केली होती आणि तो मोठा भ्रष्टाचार झाला होता. आणि तत्पूर्वी हे धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप करण्यात आले होते ना, तो तशा पद्धतीचा घोटाळा होता. आणि त्याच वेळेस ते म्हटले, ₹1 विमा घ्यायला शेतकरी काय भिकारी आहेत का बाबा? म्हणजे ते सहजपणे बोलले. परंतु त्यांच्या जवळ असलेले जे त्यांचे हितशत्रू आहे त्यांनी मात्र याचा फार मोठा गवगवा केला आणि हे माणिकराव म्हटले की ₹1 विमा घ्यायला शेतकरी काय भिकारी आहे वगैरे असं. म्हणजे हा एक प्रकार झाला. त्यानंतर दुसरं एक थोडा पाऊस पडला, काही ढेकळं पडले किंवा काय झालं, ते म्हटले आता जर समजा शेतामध्ये खूप पाऊस पडला, शेतीचं नुकसान झालं, मग ते विविध प्रकारे नुकसान होऊ शकतं. म्हणजे कसं, एकतर खूप पाऊस झाला तरी नुकसान होऊ शकतं आणि पाणी नाही मिळालं तरी नुकसान होऊ शकतं. तर हे बांधावर गेले माणिकराव कोकाटे. माणिकराव कोकाटे मंत्री असताना ते म्हणले, आता आमचा पंचनामा करा आणि आम्हाला आता याच्यातून हे मिळवून द्या. आता तिथं ढेकळं पाहून हे खरं सत्य म्हणजे हे माणिकराव सहज बोलले, बाबा आता इथं काहीच तुम्ही पीक लावलेलं नाही, काहीच केलेलं नाही, मग पंचनामा कशाचे करायचे? की तुमचं पीक जर समजा एक ऊस असला तो खाली गेला किंवा द्राक्ष असले तुमचं खाली गेलं किंवा इतर दुसऱ्या काही जे पीक असेल, मका असेल किंवा काय असेल, तर ते दाखवा ना मला तिथं. ते काहीच दाखवायचे नाही. म्हणजे हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये ते म्हटले, कशाचा ढेकळाचा पंचनामा करायचा का? तुम्ही पीक दाखवा ना, फोटो काढतो मी. म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर एक असंच एका वेळेस बोलता बोलता सहज म्हटले की हे शेतकऱ्यांना जे विम्याचे पैसे मिळतात, तर हे विम्याचे जे पैसे असतात, तर हे विम्याचे पैसे तुम्हाला मिळाले, समजा 2 लाख मिळाले, 5 लाख मिळाले, तर तुम्ही काय करता त्याचं? तर माणिकरावांना माहिती आहे की हे लोक त्याचा काही उपयोग करत नाहीत. आपापल्या पद्धतीने एक फार लग्न समारंभ मोठा, आपली प्रतिष्ठा मोठी आणि खूप सगळ्या गावात मोठं लग्न झालं पाहिजे, तालुक्यात आपलं मोठं लग्न झालं पाहिजे किंवा इतर काही असं सगळ्यात आपली कंदुरी मोठी झाली पाहिजे, आपलं हे मोठं झालं पाहिजे. अशा पद्धतीने ते पैसे तिथं खर्च करत असतात आणि कर्जही घेत असतात असा. तर मग हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि ते सत्यच बोलले, बाबा तुम्ही जे पैसे घेता तर त्या पैशाचा विनियोग कशा पद्धतीने करता असं ते बोललं. पण त्यांची हितशत्रू तिथे होते. त्यांनी अर्थ वेगळा काढला. म्हणजे हा आनंदीबाईचा जो चमत्कार आहे, धचा मा करायचा, तसा प्रकार केला. कारण हे ज्येष्ठ नागरिक आहेत माणिकराव कोकाटे आणि सिन्नरमध्ये त्यांनी खूप विकास कामं केले, MIDCमध्ये केले किंवा इतर ठिकाणी काही केले. त्यांचं काय आपल्याला एकंदरीत म्हणायचं, तुम्ही आम्हाला काय म्हणतात की तुम्ही पैसे घेऊन व्हिडिओ करता का? म्हटलं पैसे काय कोणाकडून घ्यायचे नसतात. आम्हाला जे सत्य वाटलं आणि जो इतिहास असतो त्या संदर्भात मधली ती एक माहिती देत असतो आम्ही तुम्हाला. म्हणजे ह्या दोन्ही बाजू असतात. याच्यामध्ये कोणाचे हितसंबंध गुंतलेले असतात हे महत्त्वाचं आहे. कारण ह्या माणिकराव कोकाट्यांना बदनाम करण्याचा प्रश्न. आता एक दुसरी गोष्ट, हे आपले याच्यामध्ये मोबाईल खेळत होते. कुठं? एकंदरीत दृष्टिकोनातून सभागृहामध्ये. मग त्यांचा व्हिडिओ कोणतरी काढला, ते आपले रमी खेळामध्ये मग्न झाले. खेळत असतील, काही हरकत नाही त्याच्यामध्ये, अनेक जण खेळतात. मध्यंतरी मागच्या वेळेस कुणीतरी कुणाला चिठ्ठी दिली होती, कुणीतरी कुणाला पैसे आणून दिले होते सभागृहामध्ये, त्याच्यावरूनही वादळ उठलं होतं. त्यानंतर ह्या सभागृहामध्ये काही लोक कशा पद्धतीने हे करतात भाषणं वगैरे, त्या संदर्भातही बोललो होतो. मध्यंतरी पतंगराव कदमांनी सांगितलं होतं की मंत्री हे अभ्यासपूर्ण भाषण करत नाही आहे आणि काही मंत्र्यांना निव्वळच एकंदरीत मंत्रिपद दिलं असतं, परंतु त्यांना तेवढं त्या विषयाचं ज्ञान नसतं, असंही झालं होतं. म्हणजे मध्यंतरी बऱ्याच वृत्तपत्रामध्ये ते छापून आलं, बऱ्याच लोकांना मुलाखती दिल्या. कारण पहिल्या वेळेस ज्यावेळेस होते 1960, ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण होते, तेव्हा अभ्यासपूर्ण अशी भाषणं व्हायची, अभ्यासपूर्ण असे प्रत्येकजण आमदार खासदार त्यांना द्यायचे. आता असं काय करत नाही, हे आमचे साहेब तसं म्हटले आणि तुमचे साहेब तसं म्हटले, अशा पद्धतीचे साधारण तितके अभ्यासू भाषणं आता होत नाहीत असं लोकांचं काही म्हणणं आहे. म्हणजे आपण त्या संदर्भामध्ये. आणि मग हे जे पत्ते खेळत होते, मग काही लोकांनी, कारण जनक्षोभ हा कोणी केला होता हे लक्षात घ्या. जनक्षोभ हे त्यांच्या हितशत्रूंनी केलेला होता.
हितशत्रूंनी म्हणजे एक त्यामध्ये सगळे आमदार आले, खासदार आले किंवा त्यांचे जवळचे जे कोणी असतील ते आले. त्यांनी हा हेतू पुरस्पर हेतू असतात, प्रत्येकाचे हेतू असतात आणि हेतूशिवाय काही घडत नाही, एक लक्षात घ्या कुणी. तर हे हेतू पुरस्पर ह्या माणिकरावला बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तसा. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, माणिकरावांना कितीही बदनाम केलं तर माणिकराव म्हटले, बाबा मी काही चुकीचं काही काम केलेलं नाही, बोलताना चुकलो असेल. बरं, त्यानंतर दुसरी गोष्ट, ते झालं असेल, खेळलं असेल ती रमी 2 मिनटं काय वगैरे, ते पण सांगितलं, स्किप वगैरे केलं वगैरे. पण यामधून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे जरी म्हटले की आम्ही हे केलं असेल, आम्ही ते केलं असेल, आणि त्यांची जी हितशत्रू आहेत तर त्यांनी मात्र एवढंच करून ह्या माणिकरावांना परत मंत्रिपदी राहू नये अशी त्यांची इच्छा होती. परंतु घडलं वेगळं. कारण माणिकराव हे काचीच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड फेकू नये असं हे नामदार एकनाथ शिंदे साहेब मध्यंतरी म्हटले होते. कोणाच्या संदर्भात होते हे तुम्हाला माहीत आहे. तर हे माणिकरावांना पूर्ण माहिती आहे की माझी जर काचेचं घर आहे तर मग बाकीच्यांची घरं काय कोणाची अगदी अशी नाही आहे, स्वच्छ नाही आहेत. म्हणजे प्रत्येकाची काचीचे घरं आहेत आणि कोणाच्या काचा पातळ आहेत, कोणाच्या एका दगडात फुटतील, कोणाच्या जाड काचा, एवढाच प्रश्न आहे. परंतु घरं ह्या मंत्र्यांची, संत्र्यांची, नेत्यांची, पोडऱ्यांची ही मात्र काचीची आहेत. कारण त्याच्यामध्ये अनेक काहीतरी लपलेलं असतं आणि ते जर आतमध्ये फोडलं. पण ही घरं काळ्या काचीची आहेत, एक लक्षात घ्या. काचीची आहेत पण काळ्या काचीची आहेत. तर हे संदर्भामध्ये आपण या माणिकराव हे सर्वांना पुरून उरलेले आहेत आणि त्यांचं मंत्रिपद जाऊ शकत नाही आहे आणि ते परत आता क्रीडा म्हणून मंत्री म्हणून त्यांना एक परत व्यवस्थित केलेलं आहे. कारण त्यांनी जर तोंड उघडलं तर एकच नव्हे तर अनेकांची मंत्रिपदं जाऊ शकतात आणि अनेकांच्या आमदारक्या जाऊ शकतात, अनेकांची ईडी चौकशी होऊ शकते. आता एवढं पॉवर ह्या माणिकराव कोकाटे यांच्याकडं आहे. म्हणजे सर्व आता त्यांच्या संदर्भामध्ये सांगितलं की 1 वर्षात त्यांची 30 कोटीची स्टेट 60 कोटी झाली वगैरे वगैरे, बरेचसे काही त्यांच्याविषयी वाटलं. पहिल्यांदा त्यांची वडिलांची 2 एकरच जमीन होती वगैरे वगैरे. तर त्या संदर्भात नाही, माणिकराव खमके आहेत आणि त्यांना आपण या क्रीडा मंत्रिपदाच्या शुभेच्छा देऊ. आमच्या